की शेजारचे काहीतरी येऊन सांगतात की बाबा तुमचं घर नाही, वास्तुशांती नाही झालं तर घरामध्ये पैसाच टिकत नाही, रोगच वाढतात, भांडणच होतात. आपले ऋषीमुनींनी लिहिलेलं विधी आहे. मग त्यावेळेस भांडणं होत होते का? त्यावेळेस पैशाचा काय विषय होता का? हा आता आलेला आहे ना. मग मुळात वास्तुशांती का करावी याचं कारण ऋषीमुनींनी वेगळं सांगितलेलं आहे, जे आपल्यासाठी हितकारक आहे. आपण मगाशी जो वास्तुशांतीचा संकल्प केला तो जर व्यवस्थित ऐकला, तो संस्कृत आहे, कान देऊन ऐकलं की आपल्याला तो समजायला लागतो की नेमकं काय आहे, हे की नाही. तर आपण संकल्पामध्ये काय घेतलं, भूमिपूजनारभ्य अद्य दिनपर्यंतम. जेव्हा ही बांधत असताना घर भूमिपूजन झालं होतं तेव्हापर्यंत आतापर्यंत ह्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होत असतात. ते काही दोष आपल्या डोळ्याला दिसत नाही. तर हे दोष जे आहे, तर दोष कोणते आहेत, तर भूमिगत म्हणजे जमिनीच्या खाली राहणारे काही धातू असतात ज्याला अष्टशल्य म्हणतात. सुवर्ण, रजत, ताम्र, सीसक, कांस्य, लोह, पाषाण असे 8 प्रकारचे धातू आहेत, ते जमिनीच्या खालून उत्पन्न होतात. मग त्याचा दोष आपल्याला लागलेला असतो. त्याच्यानंतर काय म्हणलेले आपण की यह वास्तू निर्माण समये जीव हिंसा, कीटक हिंसा, प्राणी हिंसा होतीच ना कळत न कळत. तर ती हिंसा झालेली आहे, तर प्रायश्चित्त आपल्याला घ्यावं म्हणून आपण हे वास्तुशांती कर्म करत आहोत असं आपण देवतेंना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं की इह वास्तू निर्माण समये देव वृक्ष लता छेदन आदी दोष परिहार. उमराची झाडं असतात, पिंपळाची झाडं असतात, बेल असतं, वड असतं, जरी मोठे नसतील तरी छोटे वेलीप्रमाणे असतात, लता असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर हे सगळं छेदन केलं. आणि वास्तुशास्त्र नावाचा एक वेगळा ग्रंथ आहे, तर त्याचे पण नियम आहेत की बाबा घर बांधत असताना तुम्हाला आधी त्या सोन्याच्या नांगराने ती जागा नांगरून घ्यावी लागते. सोन्याच्या नांगराने का, की सगळ्यात पवित्र धातू हा सुवर्ण सांगितलेला आहे. मग तुम्ही ज्या जागेवरती घर बांधताय तर त्याला आधी दोष घालवण्यासाठी तुम्ही नांगरून घ्या. आता तेवढं सामर्थ्य राहिलेलं नाही प्रत्येकामध्ये, हे का नाही. तर त्याचा दोष असतो. त्याच्यानंतर दिशेंचा पण दोष आहे की बाबा कोणत्या दिशेला कुठली रूम आली पाहिजे, है का नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी वास्तुशास्त्र हे विकसित आहे, पण हे नेमकं काय सांगतं की बाबा आग्नेयला आपलं किचन आलं पाहिजे, ईशान्येला देवघर आलं पाहिजे, नैऋत्याला मास्टर बेडरूम पाहिजे, ब्रह्मस्थान म्हणजे जर आपल्या वास्तूचा स्क्वेअर जर आपण पूर्ण काढला तर सेंटर जे येतं त्याला म्हणतात ब्रह्मस्थान. कारण आपण एक प्रतिकात्मक म्हणून वास्तूची प्रतिमा जी आपण आग्नेय दिशेला निक्षेप करतो म्हणजे त्याला पालथी पुरतो. परंतु हा वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू कसा आहे, तर ईशान्येला त्याचं डोकं आहे आणि नैऋत्याला त्याचे पाय, असा तो पूर्ण व्यापतो आपलं घर. मग उदरस्थान म्हणजे जिथं त्याचं पोट येतं ते ब्रह्मस्थान सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी जर टॉयलेट बाथरूम बांधलं गेलं असेल तर त्याच्यावर दोष काही नाही आहे का नाही. कारण रोग वाढतात. आता आपलं उदर आहे, आपण काय घाणेरडं खात नाही, मग जिथं वास्तूचं येतं तर तिथं जर टॉयलेट बाथरूम असेल तर घरामध्ये रोगराई प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. घरातल्या लोकांचं आरोग्य, कारण वास्तूचं आरोग्य बिघडलं की त्या मनुष्याच्या राहणाऱ्या लोकांचं, कारण घर कुणाचं आहे, रजिस्ट्री तुमची. पण ब्रह्मदेवाने आपल्या सांगितलेले की वास्तू ह्याचं देवता वास्तू आहे ना. आपण म्हणतो आज वास्तुशांती आहे, बरोबर आहे. तर त्या वास्तुदेवाचा दोष निरसन व्हावा म्हणून हे वास्तुशांतीचं कर्म केलं जातं. आता तुम्ही पूर्वी वाडे कधी बघितले की जुने वाडे, शेजारून सगळ्या रूम असतात पण मध्ये हे अंगण असतं आणि ते ओपन असतं बरं का, छत अजिबात. ते आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. तर अशा पद्धतीचं घर आपलं बांधणं शक्य होत नाही. जेवढं बांधू शकतो तेवढं आपण बांधतो, बरोबर आहे. मग हे दोष निरसन व्हावे त्याच्यासाठी हा वास्तुशांतीचा केला जाणारा विधी असतो. मग हे सुरू केल्यानंतर